बंधू भगिनींनो, मी सचिन कांबळे. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. माझ्या मनात एक प्रश्न नाही, तो एक ज्वालाग्राही वास्तव आहे, आणि तोच प्रश्न आज हजारो मनांमध्ये पेटलेला आहे. खरंच आपण एकत्र आहोत का? जर उत्तर होय असेल, तर मतदानाच्या दिवशी आपली माणसं दिशा हरवलेली का दिसतात? मतदान आलं की प्रश्न उभा राहतो, कोणाला मत द्यायचं? आणि उत्तर नसतं, फक्त गोंधळ असतो, फक्त संभ्रम असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे आपले एक नाही, दोन नाही, अनेक पक्ष, अनेक झेंडे, अनेक चेहरे आहेत, आणि त्यातच आपली मतं व ताकद विखुरली गेली आहेत. त्याचाच परिणाम काय होतो? आपला माणूस पुढे येत नाही, आपली सत्ता निर्माण होत नाही, आपला आवाज संसदेत पोहोचत नाही. जे स्वतःला आपले प्रतिनिधी म्हणवतात, त्यांना आज समाजाच्या वतीने एक थेट प्रश्न आहे. तुम्ही एकत्र का बसत नाही? तुम्ही खुलेपणाने चर्चा का करत नाही? तुम्ही एक निर्णय का घेत नाही की एकच उमेदवार उभा राहील, एकच चेहरा समाजाचा आवाज बनेल आणि संपूर्ण समाज एकजुटीने त्याच्या पाठीशी उभा राहील? हो, आम्हाला माहिती आहे, राजकारण सोपं नसतं. सत्ता, स्वार्थ, समीकरणं, खेळ सगळं असतं. पण आज प्रश्न राजकारणाचा नाही, हा प्रश्न अस्तित्वाचा आहे, हा प्रश्न भविष्यातील पिढ्यांचा आहे, हा प्रश्न समाजाच्या उभारीचा आहे. कारण वेगवेगळे राहून आपण कुठलीच लढाई जिंकू शकत नाही. इतिहास ओरडून सांगतो, जेव्हा आपण एकत्र आलो तेव्हा सत्ता बदलली, तेव्हा दिशा बदलली, तेव्हा इतिहास बदलला. म्हणून आज ही विनंती आहे, जर आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल हवं असेल तर आजच निर्णय घ्यावा लागेल, आजच एकत्र यावं लागेल, आजच संघटन उभं करावं लागेल. नाहीतर लक्षात ठेवा, उद्या येणारी पिढी या विस्कळीतपणाची, या स्वार्थी राजकारणाची, या फाटाफुटीची भारी किंमत मोजेल. आणि तो दिवस आला तर इतिहास फक्त एवढंच लिहील, त्यांना संधी होती, पण त्यांनी एकता निवडली नाही. आणि हो, ती पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. निर्णय तुमचा आहे. आज कमेंट नाही केला तर उद्या आवाज राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम, जय संविधान.